नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण या प्रकारचं जे वर्कचं ब्लाऊज आलेलं असतं ते कटिंग कशी करायची हे बघणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. जो आपला ब्लाऊज पीस आहे तो फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर जो बाहीचा आपण शेप दिलेला आहे तो त्यावर टाकून घ्यायचा. या प्रकारे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा. साईडने थोडंसं कापड सोडून कटिंग करून घ्यायची. या प्रकारे मधला जो जॉईंट आहे तो कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा कापड व्यवस्थित टाकून घ्यायचं. पाठीमागचा जो आकार आहे तो त्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचा. कापड बरोबर डबल घडीमध्ये आहे का नाही ते बघून घ्यायचं. यामध्ये पण सगळ्या साईडनी थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवायचं. हा जो पुढचा आकार आहे तो पण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. प्रत्येक पार्टच्या साईडनी थोडंसं कापड सोडून मगच कटिंग करायची. कटिंग करताना कापड हलणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर हा जो कटोरीचा शेप आहे तो ठेवून घ्यायचा आणि त्याच्या पण साईडनी कापड सोडून कटिंग करून घ्यायची.